नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नाटक बघितल्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या छोट्याशा फॅमिली फंक्शनमध्ये. माझ्या नंदेच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तिथे आम्ही आत्ता आलो आहोत वाढदिवसासाठी. सो ही आहे एंट्री. या पद्धतीने आता आम्ही निघालो आहे आतमध्ये. आता बघू, आम्हाला पोचायला तर भरपूर उशीर झाला आहे. वरती साऊंडचा आवाज येतो आहे, बहुतेक फर्स्ट फ्लोअरला आहे. तर चला मंडळी, तुम्ही पण आमच्याबरोबर आमच्या बड्डे पार्टीमध्ये एन्जॉय करायला. हे आहेत बड्डे गर्लचे पप्पा. हॅलो. बड्डे गर्लची मम्मी. या आहेत माझ्या मावस सासूबाई आणि इथे आहे माझी पूर्ण फॅमिली जी बड्डे एन्जॉय करते. आणि मला ऑलरेडी लेट झालेला आहे. तर हे आहे माझी फॅमिली, अशी सुंदर फॅमिली, छोटीशी आहे पण छान फॅमिली आहे. फुल टू धमाल आणि एन्जॉय करणारी माझी अशी फॅमिली आहे. आणि ही आहे बच्चा कंपनी जी पार्टी एन्जॉय करते. आता इथे गाणी तर खूप छान छान लावली आहेत आणि हा अँकरिंग काय करतो आहे, मुलांचे गेम्स, डान्स वगैरे सगळे छान छान गाणी लावलेत. पण मला ब्लॉगमध्ये गाणी ॲड करता येणार नाहीत, कारण गाणी ॲड केली तर मला कॉपीराईट क्लेम लागेल. सो त्याच्यामुळे मी गाणी ॲड नाही करत आहे. जस्ट तुम्ही आमची बड्डे पार्टी एन्जॉय करा. हे बघा, आमची छोटीशी सनाया जिचा वाढदिवस आहे. वाव, किती क्यूट बेबी डॉल आहे ना ही. इतकी ॲक्टिव्ह आहे ना, बस तिला बघतच राहावं असं वाटतं. फुल टू धमाल करणारी मुलगी आहे. छोटीशी आहे, 5व्या वर्षाचा तिचा वाढदिवस होता आणि खूप एन्जॉय करत होती ती स्वतःचाच वाढदिवस. आणि दिसत पण इतकी सुंदर होती ना, एकदम क्यूट दिसत होती ती. हे बघा, अशी क्यूट आहे ना ती. कधी असा मला चान्स आणखीन भेटला ना, की मी जास्त तिकडे जात नाही, आणखीन जास्त चांगला चान्स भेटला ना, मी तिचे व्यवस्थित असे तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन. आणि खूप ॲक्टिव्ह आहे. तिच्यासारखी तिच्या वयामध्ये इतके ॲक्टिव्ह मुलं असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप ॲक्टिव्ह आणि इतकी हुशार आहे. तिची मेमरी पण खूप चांगली आहे. सो आता तिचा हा बड्डे केक कटिंगचा कार्यक्रम चालू झालेला आहे. मी किती गोंडस बाळ असं शांत उभं राहिले, पण ती थोडी आहे अवखळ, शांत एवढी पण नाही आहे. पण तिचा अवखळपणा बघायला इतका छान वाटतो ना, मस्त. हे बघा, चालू झाला आमच्या सनयाचा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सनया, हॅपी बर्थडे टू यू. हे माझा आदी, हा माझा मोठा मुलगा आदी. आणि आज त्याला सुट्टी होती, तर त्याला आम्ही म्हटले चल तू पण आमच्याबरोबर एन्जॉय कर पार्टी. तो असा येत नाही सहसा पार्टीजमध्ये, तर आज तो आला पार्टीला. आमच्या साहेबांचं काय चाललं आहे काय माहिती. आणि आता इथे बहुतेक गेम्स चालू होतात आहेत. हां, गेम्सच आहेत, पण आता त्याच्यामध्ये मम्मी लोकांना पण उभं करायला सांगितलं. ओके, तर मी ही गेले आतमध्ये, बघत होती अगोदर आणि नंतर मी आतमध्ये गेली. म्हटलं बघू काय गेम्स आहेत. सो गेम चालू झाले आणि काय होते, काहीतरी गाणं लावल्यानंतर काहीतरी नाव घेऊन ते ॲक्शन करायच्या होत्या, असंच होतं काहीतरी. सो चांगले होते गेम, मस्त होते. आणि आता तर हल्ली तर हे सगळे कॉमन झालेले आहेत. मोठ्या मोठ्या क्लब्समध्ये बड्डे पार्टीज होतात आणि हे असे इव्हेंट्स असतात. हे अँकरिंग वगैरे करून बड्डे आजकाल सगळे असेच करतात. हां, आठवलं. हा गेम असा होता ना, की त्यांनी नंबर सांगितले की तितक्या जणांनी एकत्र व्हायचं. म्हणजे 2 सांगितले की दोघांनी, 1 सांगितलं एकानी, 4 सांगितले 4नी. असं डान्स करत जेव्हा ते नंबर अनाऊन्स करतात तेव्हा एक ग्रुप बनवायचा. सो हे असं, हे बघा आमच्या साहेबांचा डान्स बघितला. थोडा स्पीडमध्ये मी ठेवला आहे, कारण ब्लॉग माझा खूपच मोठा होतो आहे, त्यामुळे मी जरा स्पीडमध्ये आता हा ब्लॉग करते आहे. आणि मला म्युझिक नाही टाकता येते, तर नॉर्मल म्युझिकच मी टाकणार आहे त्याच्यावर. तर अशी आमची बड्डे पार्टी एन्जॉय करायचंच चाललेलं आहे. पुढे आणखीन आहे, थांबा जरा. आणखीन आम्ही डान्स वगैरे केले. फूड पण खूप छान होतं डिनरचं. त्यांचं खूप सुंदर मेन्यूज ठेवले होते सगळे. आणि अगोदर डान्स करून घेतले, कारण नंतर मग जेवायला होणार नाही ना. सो डान्स बघा हे आमचे चालले आहे. माझ्या लेकीसोबत माझा डान्स चालला आहे. नाही जमत एवढं नाचायला, पण थोडंसं नाचायचं असतं पार्टीजमध्ये गेल्यानंतर, चालून जातं. अगेन हा सेकंड गेम होता की डान्स करायचा. आणि ज्या वेळेला ते काही सांगतील की टच टू चिन, चिक टू चिक, नोज, हेड, हँड, क्रॉस हँड, असा तो गेम होता. आणि ते पार्टनरबरोबर आपण एकमेकांना आपण असं
टच करायचं. काय गेम्स असतात, पण चांगला एन्जॉय होत होता, मस्त वाटत तर होतं. धमाल येत होती, धमाल. खूप दिवसानंतर अशी पार्टी एन्जॉय केलेली. एकतर पाऊस आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, ते सगळं झाल्यानंतर कुठं जाणंच झालं नाही अशा पार्टीजला, आणि फॅमिलीला भेटणं पण झालं नव्हतं. बऱ्याच दिवसानंतर हा योग आला. सो आम्ही गेलो आणि खरोखर ना खरंच एन्जॉय केला. तो दिवस आमचा खूप छान गेला, मस्त गेला. अगोदर नाटक बघितलं, त्याच्यानंतर बड्डे पार्टीला गेलो आणि बड्डेमध्ये सगळे भेटले, धमाल गेली एकदम. माझ्या फॅमिलीमध्ये 101 डान्सर आहेत बरं का. सगळे डान्समध्ये एकदम एक्सपर्ट आहेत. या माझ्या जाऊबाई आहेत, ननंदबाई आहेत, सासूबाई आहेत. आमची ही चिल्लर पार्टी भरपूर डान्स चांगला करते आणि एवढा एन्जॉय करतात ना, फुल टू धमाल असते आमच्या बड्डे पार्टीजमध्ये. एरवी आम्ही असं घरामध्ये बड्डेच करतो छोटे छोटे, तेव्हाही आमची खूप धमाल असते. ते व्लॉग मी आजपर्यंत नाही बनवले, बनवेन कधीतरी ते पण नंतर. पण ही असे क्लबमध्ये हा ब्लॉग जो आता माझा बनतो आहे, तो मला खरंच खूप एन्जॉय मी स्वतः करते. त्याच्यामुळे तुमच्यासोबतही मला वाटलं की चला आमचा एन्जॉयमेंट शेअर करावा. आणि छान माझी फॅमिली आहे. तुम्हाला भेटवेन मी कधीतरी एकदा ब्लॉगमध्ये. असं काही कसं असतं ना, कोणाला आवडतं ब्लॉगमध्ये, कोणाला नाही आवडत, म्हणून मी पर्सनल असं नाही करत आहे ब्लॉग. हा अगदीच सगळे एकत्र होते म्हणून झाला ब्लॉग. ही आमची जाऊबाई प्रणाली, आमचा सम्राट छोटा, दोघंजणं डान्स करतात आहेत. डान्स झाल्यानंतर त्यांनी टास्क ठेवला होता, कपल्स बसवले होते आणि त्यांना सांगायचं, म्हणजे ते क्वेश्चन सांगत होते की तुम्हाला आता तुमच्या बाजूवालीचं तुमच्या बायकोसमोर कौतुक करायचं. तर आमचे साहेब लगेच चालू झाले. मेरी बाजू वाली आना जरूरी है। बताओ। मेरी बाजू वाली जो भाभी है बहुत सुंदर है। मेरी बाजू वाली जो भाभी है ना बहुत अच्छी अच्छी बातें करते हैं। मेरी बाजू वाली जो भाभी है खाना भी अच्छी करते हैं। मेरी बाजू वाली जो भाभी है ना वो किसी के पास नहीं देखती, सिर्फ मेरे पास। मेरी आमच्या ह्यांना पण डान्स करायला खूप आवडतं. माझ्या छोट्या छोट्या रील्समध्ये तुम्ही बघितलंच असेल, खूप आनंदाने डान्स करत असतात. डान्स त्यांचं पॅशन आहे. त्यांचं काय, माझंही आहे. आमच्या दोघांनाही डान्स करायला खूप आवडतात आणि माझी दोन्ही मुलं डान्समध्ये पण अतिशय सुंदर आहेत. माझ्या मुलीचं पण भरतनाट्यम झालेलं आहे आणि तीही उत्तम डान्स करते. आणि असेच फंक्शन असतात ना की तेव्हा आपण छान एन्जॉय करू शकतो. एरवी थोडी आपण घरात रोज नाचत बसणार आहे. ठीक आहे, आता रील्सचा जमाना आहे, थोडा एन्जॉयमेंट होतो आहे, रील्सच्या नादाने आपण नाचतो आहे. जर हे रील्स नसते तर आपण कुठं नाचलो असतो, फक्त लग्न कार्यात, बड्डे पार्टीज, हे की नाही. तुम्हालाही माहिती आहे ना की ह्याशिवाय आपल्याला कधी नाचायला भेटलंच नसतं. रोज रोज तर घरात आपण नाचत नाही. पण खरंच आम्हाला दोघांनाही डान्स खूप आवडतो. पुन्हा गेम चालू आहेत. अरे बाप रे, माझ्या दीराने बघा उचललं आहे यांना. माझा दीर ना बॉक्सर आहे, बॉक्सर. यांच्या फाईट्स होतात, आउट ऑफ इंडिया होतात, ESला होतात, चायनाला होतात. हे माझे छोटे दीर आहेत आणि फायटर म्हणतात, बॉक्सर पण नाही, फायटर असतात ना, ते मोठे मोठे फाईट्स होतात. त्या मला माहीत नाही काय म्हणतात, पण ते फायटर आहे. त्यांचं सगळे इंडियाच्या बाहेर फाईट्स असतात. सिद्धार्थ भाऊ छोटे धीर आहेत आमचे. कसं उचललं आहे, मी कोणाला उचललं आहे बघा. हा आहे आमचा छोटासा नितना, माझ्या बारक्या नंदेचा मुलगा. जस्ट ह्याचाही आता 1 वर्षाचा बड्डे झाला आहे आणि मस्त शांत गोड बाळ असं बसलं होतं एकदम. इकडे चालू आहे जावांचा डान्स. हे अजून आमचे डान्सेस चालू आहेत. आम्हाला नाचायचा अजिबात कंटाळा नाही आहे कोणालाच. बराच वेळ आम्ही डान्स करत असतो, बराच उशीरपर्यंत डान्स करत असतो. आमचे पार्टीज पण बऱ्याच लेटपर्यंत चालतात. आणि आधीही माझा खूप एन्जॉय करत होता डान्स बाबा.
असा तर तो मित्रांबरोबरच जास्त डान्स करतो, फॅमिलीबरोबरच असा नाही करत. पण आज काय माहिती त्याचा काय मूड झाला, पण तो नाचत तर होता फॅमिलीसोबत. पण त्याला ऑकवर्ड वाटतं फॅमिलीवर, कारण मित्र मित्र नाचणं वेगळंच असतं आणि फॅमिलीबरोबर वेगळं असतं. पण हा आहे ना, त्याचा सिद्धार्थ चाचूसोबत त्याला एन्जॉय होतं डान्स करायला. तर मस्त जॉईंट झाला आहे तो सगळ्यांबरोबर. ह्या त्याच्या काकी आहेत, आत्तू आहेत, चाचू आहे, सगळ्यांबरोबर तो एन्जॉय करतो आहे डान्स. आणि मलाही त्याला असं बघून खूप आनंद होतो, कारण काय दिवसभर तोही जॉबला जातो, दमलेला थकलेला असतो. तो आता नाही पहिल्यासारखा तर इतका एन्जॉय नाही करत आहे. आत्ता तो झाला आहे छान. जान्हवी माझी गेम खेळून एका बाजूला गपचूप बसून राहिली. तिला बोलले, अगं चल दादाबरोबर एन्जॉय कर, आली आहेस पार्टीला तर. आधी नको 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 म्हणत होती, नंतर धमाल नाचायला सुरुवात केली आमच्या मॅडमने. मला बोलली, मम्मी तूही थांब माझ्याबरोबर, तूही कर, कसं पण कर पण कर. चल ठीक आहे म्हटलं, चल तुझ्याबरोबर तुझ्या स्टाईलनी करते. काय आपले जुन्या काळचे डान्स आपल्याला थोडी जमणार आहेत ह्यांच्यासारखे डान्स. आपण तर बाबा 90sच्या जमान्यातले आहेत, ही मुलं आत्ताच्या जमान्यातली. पण त्यांच्याबरोबर थोडंसं आपणही त्यांच्यासारखं नाचावं, त्यांनाही बरं वाटते की आमचे मम्मी पप्पा आमच्यासारखेच आहेत म्हणून. तेही एन्जॉय करतात, आपणही एन्जॉय करायचं. आणि मी अशीच राहते माझ्या मुलांबरोबर, की त्यांना असं वाटायला नको माझी मम्मी फार जुन्या काळाची आहे, जुन्या विचारांची आहे. त्यांना जसं आवडतं ना तसंच मी माझ्या मुलांसमोर राहते. त्यामुळे ते माझ्यावर जाम खुश असतात. म्हणजे त्यांच्या पप्पावर पण असतात असं नाही, पप्पा पण त्यांच्याबरोबर तितकेच फ्री आहेत. पण मलाही त्यांच्याबरोबर असं राहायला आवडतं, की आपल्यापासून मुलांनी काही लपवलं नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर शेअर केल्या पाहिजेत. त्यामुळे ते म्हणतात तसं आपण थोडंसं राहिलं पण पाहिजेत. अगदी आजीबाई बनून राहण्यात काही पॉईंट नाही. हां, थोडे आपले नियम आहेत, त्यांच्यावर लागू आहेत, आपले जे संस्कार आपण त्यांना दिलेले त्याचं ते फॉलो करतात. पण जास्तच रूढ नाही राहायचं मुलांबरोबर. तेव्हा कुठं मुलं आपल्याबरोबर मित्रमैत्रिणीसारखे राहतात. आणि माझी दोन्ही मुलं आमच्या दोघांबरोबर खरोखर तसेच राहतात. आम्ही आई पप्पा म्हणजे मम्मी पप्पा जास्त नाही आहे त्यांच्यासोबत, मित्रांसारखेच आहेत ते. आमचे जास्त फ्रेंड झालेले आहेत, जवळचे फ्रेंड एकदम. आणि सगळं शेअर करतात माझे दोन्ही गोड मुलंही. जान्हवी मला स्टेप सांगत होती, मी तशी करत होते, ती दाखवत होती तसं मी करत होते. मम्मी असं नाही असं, मम्मी असं नाही असं, असं तू एकच स्टेप करते अशी चिडवत पण होती. अगं असं कर, अगं असं कर, जसं जमतंय तसं मी करत होते. मलाही धमाल येत होती करायला, मस्त वाटत होतं. असे मी नाचत नाही, माझे डान्स वेगळे असतात. तिच्याबरोबर एन्जॉय करत होते. तिला हसत तर होती ती मला, पण ती पण एन्जॉय करत होती चांगलंच. ही माझी छोटी जाऊबाई गीता, आत्ता सध्या आहे प्रेग्नेंट. त्याच्यामुळे आमचा डान्स हा बसूनच चाललेला आहे. सुपर्ब एक्सप्रेशन्स, क्या अदा, हा हा आ हा 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 आ. बस म्हणून तर आमचे सिद्धार्थ भाऊ फिदा आहेत गीतावर. ही आहे आमच्या सिद्धार्थ भाऊंची बायको. आणि आत्ता सध्या आराम आहे तिचा, बसून मस्त तिचे एक्सप्रेशन विथ डान्स चालू आहे. आणि छान एन्जॉय करतात आहेत मॅडम. वा 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 वा. मी मस्त एन्जॉय करते माझ्या सासूबाईंसोबत डान्स. हे बघा, स्माईल बघा माझ्या सासूबाईंची. या आहेत छोट्या सासूबाई, पण त्यांना सासूबाई बोलायलाच आवडत नाही. आमच्यापेक्षा बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहेत ते बाबा त्या.
डान्स म्हटलं ना की ना माझे पाय दुखत ना मला दमायला होत. हे हल्ली जरा दमतात, थकतात. सनया बेबीचा पण डान्स चालू झाला आहे, पण मला नाही. मला आवडतं डान्स करायला. नाही होत पहिल्यासारखं आता इतकं, पण तरी पण असं वाटतं बॉडीला थोडं ॲक्टिव्ह ह्याच कारणाने आपण ठेवतो. अदरवाईज आपली फक्त रुटीन कामच फक्त चाललेली असतात, म्हणून थोडं नाचणं गरजेचं असतं. काय आहे ना, थोडंसं बॉडीला डान्स वगैरे दिला की तेवढीच आपली एक एक्सरसाइज होते असं समजायचं आणि नाचायचं. सो करतोय धमाल एन्जॉय. आणि तुम्ही बोर तर नाही होत आहे ना माझा ब्लॉग बघताना? की कारण काय साऊंड गाण्याचा नाही आहे ना. जर असता तर तुम्हाला तो आणखीन छान वाटला असता ब्लॉग बघायला. पण बघते मी थोडा साऊंड ठेवायचा प्रयत्न करते. जर कॉपीराईट लागला तर मला हा ब्लॉग म्हणजे यूट्यूबवरनं तो हटवावा लागेल किंवा साऊंड म्यूटच करावा लागेल. तरी पण मी थोडा साऊंड ठेवायचा प्रयत्न करते. प्लीज माझा हा ब्लॉग बघा, बोर होऊ नका. विदाऊट म्युझिक जरी वाटला तरी पण एन्जॉय करा. आमच्या डान्सला पण, आमच्या पार्टीला पण थोडं तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा. कसं आहे ना, तुम्ही जेवढं मला कॉमेंट्समध्ये वगैरे सांगता की तुम्ही एवढे दोघं नवरा बायको ॲक्टिव्ह असता, की स्वतःला तुम्ही एवढं ॲक्टिव्ह ठेवता कसं, तर हे असं त्याला आपली फॅमिली पण तेवढीच विशेषतः कारणीभूत असते, कारण ती आपल्यासोबत एन्जॉय करत असते. फ्रीडम दिलेला असतो फॅमिलीने. आपल्या मुलांचं पण एवढं आपल्याला त्रास म्हणजे नसतोच कुठल्या गोष्टींचा. मुलं समजूतदार असली, नवरा समजूतदार असला की सगळं कसं छान घडून येतं. म्हणून म्हणतात ना, नवऱ्याबरोबर कधी पण मित्रासारखं राहायला पाहिजे आणि नवऱ्याने पण बायकोबरोबर मैत्रिणीसारखंच राहिलं पाहिजे. मी तुझा नवरा आहे म्हणून असा एक अधिकार गाजवून बायकोवर असं नाही राहायचं. तर मग हे बॉन्डिंग आपलं खरंच खूप छान बनतं. आणि माझा हा 25 वर्षाचा अनुभव आहे. आता आम्ही दोघंही खूप फ्रेंडली राहिलो आहे 25 वर्ष. खूप छान, म्हणजे असं कधी वाटलं नाही की आपण नवरा बायको आहोत. आम्ही मित्रमैत्रीण आहे असंच आम्ही राहतो, एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे आमचं छान जुळून पण येतं, छान बॉन्डिंग होतं आमचं. आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात असाच एन्जॉय करतो. आणि बिलकुलही मी कोणाचा विचार नाही करत की मला मागून लोक काय बोलत असतील, काय नावं ठेवत असतील. अजिबात नाही. माझ्या नवऱ्याला आवडतं, माझ्या मित्राला आवडतं, माझ्या बॉयफ्रेंडला आवडतं, बस. आणि काय लोकांचा विचार करायचा आहे. आणि आता तर अजिबातच नाही. मुलं लहान होते तेव्हा थोडं म्हणजे असायचं ना, एक नाही बाबा नको असं तसं, पण नाही आता नाही. आजच्या माझी मुलंही माझ्याबरोबर एन्जॉय करतात आणि त्यांना असंच आम्ही राहिलेलं आवडतं. त्यांना बिलकुल पण आम्ही असं कंजेस्टेड राहिलेलं आवडत नाही. मम्मी पप्पा तुम्ही असंच राहायचं दोघं, आम्हाला तुम्हाला असंच बघायला आवडतं. स्पेशली माझ्या मोठ्या मुलाने सांगितलेलं आहे. आणि बऱ्यापैकी आमचे रील तर तोच शूट करतो. तुम्हाला माहीत नसेल पण बरेच आमचे जे कॉमेडी रील्स बनतात ना, माझा मुलगा शूट करतो, एडिट पण करून देतो. आमचे फोटोज पण छान छान तोच काढतो. फिरायला जा बोलतो, मम्मी पप्पा तुम्ही दोघेही जात जावा. वीकली जायचं दोघंही राऊंड मारायला, पण ह्यांच्या जॉबमुळे आम्हाला नाही निघता येत बाहेर फिरायला, क्वचितच कधीतरी निघतो. पण तो आम्हाला खूप हे करतो की जसं तुम्ही असं राहायचं नाही की तुमचं काल लग्न झालं आहे, आज म्हणजे असं 25 वर्ष झाल्यासारखं नाही राहायचं. म्हणून आम्ही धमाल करतो, एकदम धमाल. आम्हाला आजही म्हणतात तुम्हाला एवढे मोठे मुलं आहेत वाटत नाहीत, असं वाटतं की तुमचं आत्ता जस्ट न्यू मॅरिड कपल आहात. पण नाही, आम्हाला 26 वर्ष झाले आहेत लग्नाला. गेल्या वर्षी आम्ही 25वी ॲनिव्हर्सरी केलेली. आणि हा माझ्या दिरासोबतचा डान्स हा डान्स होता बघा तुम्हीच. आय रे आय रे आय रे मारे डरना. आणि खूप दिवसांनी मी हा डान्स केला होता. मला तर वाटते मी हा पूर्वी कॉलेजला वगैरे असतानाच केला होता डान्स, असा मैत्रिणींबरोबर. त्याच्यानंतर मी हा एवढा उड्या मारायचा डान्स नव्हता केलेला, कारण घाबरायची मी उड्या मारायला. काय माहिती काय मला त्या दिवशी जोर आला आणि मी खरोखर हा डान्स केला ना. तर तेव्हाच्या स्टेप्स मला आठवल्या, तर थोड्या केल्या मी आणि छान वाटलं. पण आय रे आय रे मार ढोलना. म्हणजे सिद्धार्थ भाऊ पण दमत नाही ना नाचायला, कारण ते फायटरच आहे यार, ते कशाला दमणार. त्यांना अजिबात थकवा नाही जाणवत. सो मंडळी, तुम्हाला कसा वाटला आमच्या दोघांचा डान्स, आमची ही बड्डे पार्टी? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आवडलं का? आणि
थोड्या वेळाने आता आम्ही जेवणाला जाणार आहे. झालेत आता ऑलमोस्ट डान्स. आता थोडे थकायला लागलेत तर खरे सगळे. बराच डान्स झालेला आहे. आता जेवण खाऊन मग आता निघू घरी, कारण आता मला वाटतं वाजलेत 12 वाजून गेलेत. हां 12 तर वाजून गेलेले. तर आता निघू घरी थोड्या वेळाने. ओहो आमच्या साहेबांना ताल आला आता. झालं दिराबरोबर नाच झालं तर साहेबांचं पण चालू झालं. चलो. आमच्या दोघांचं हे असंच असतं. थोडा डान्स केला, मग थोडा वेळ आराम करायचा, परत थोड्या वेळाने उठायचं, परत थोडा डान्स करायचा. असं करत करत आम्ही फुल बड्डे पार्टी एन्जॉय केली छानपैकी. आता विचार तर करत होते मनात, घरी जाऊन माझ्या पायांचे तुकडे पडणार आहेत. दुसऱ्या दिवशी उठायला पण होतं आहे की नाही काय माहिती, पण छड यार म्हटलं एक दिवस असा मिळतो ना एन्जॉय करायला, धमाल करून घ्यायची. काय म्हणता, बरोबर आहे ना. रोजची रुटीन कामं आपली चालूच असतात, पण डान्स असतो. कधी करून बघा तुम्ही पण, तुम्हालाही खूप छान वाटेल. जर करत नसाल तर करा, शिका, एन्जॉय करा. बघा डान्समध्ये किती मजा येते ते. कंटिन्युअसली होत नाही ना, त्याचं थोडंसं आता वाईट वाटते की यार सारखं म्हणजे असा डान्स झाला पाहिजे. ओ काय प्रपोज करतायत? नाही प्रपोज नाही करत आहेत. डान्सचा स्टेप्स चालल्या आहेत त्यांच्या सॉंग्सवर. माझी बांगडी तुटली. एक बांगडी माझी नाटक बघताना तुटली, ती मी तुम्हाला मगाशी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलंच. टाळ्या वाजून वाजून त्या बांगडीची वाट लागली. आणि आत्ता एक डान्स करताना हे बघा ह्यांच्या मावशीबरोबर ह्यांचा डान्स. दोघांचं बॉन्डिंग खूप छान जमतं डान्स करताना. आणि सिंगिंगला पण आहे, ह्यांचा आवाज खूप सुंदर आहे, खूप छान गोड गळा म्हणतात ना तसं आहे. सिंगिंग त्यांचं मस्त आहे दोघांची जोडी. आता मी जरा वेळ बसलेली दोघांना बघत होते. आता मधी जाऊ की नको शेवटी केली एंट्री. लगेच ताल आला आता मला. मगाशी त्यांना ताल आला, आता मला ताल आला. असं वाटत होतं नाचतच राहावं, पण काय करणार, आपल्याला थोडं थकवा येतोच ना आता एज अनुसार. तर जरा वेळ आराम केला आणि परत ह्यांना जॉईन झाले. जरा वेळ म्हणजे अगदी काही सेकंदच, जास्त पण नाही. खूप वाटत होतं की करावं सेम टू सेम डान्स, पण काय होतं थोडंसं भांबावून गेले ना, कधी कधी मी स्टेप्स विसरून जाते. आणि स्टेप्स लक्षात असल्या तर बॉडी तशी हालत नाही. असा माझा पचका होतो डान्स करताना. पाय घसरतो, काहीतरी वेगळ्या स्टेप करते, बऱ्यापैकी पचके पण होतात, पण तरी पण हार नहीं मानती हूँ मैं. जितना हो सके उतना मैं डांस करती हूँ. जितना याद आता है उतना स्टेप्स में मारती हूँ डांस में. काय म्हणाल ना हिचे डायलॉग पोपटपंची. सो गाईज माझा आता हा ब्लॉग इथेच कंप्लीट होतोय. आमचे 2 फंक्शन होते, नाही 1 फंक्शन होतं. आम्ही अगोदर नाटक बघायला गेलो, त्याच्यानंतर आता इथे आमच्या नंदेच्या मुलीच्या बर्थडेचा कार्यक्रम होता. तर माझा मोबाईलचा स्टोरेज फुल झाला, त्याच्यामुळे काही व्हिडिओ आलेत, काही व्हिडिओ नाही आलेत. होईल तितका मी ब्लॉग कंप्लीट करून तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता माझी झाली आहे तुमच्यासोबत निरोपाची वेळ. टाटा बाय बाय. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.